तर हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही निघालो होतो रेणुका मातेच्या दर्शनासाठी खास आळते गावामध्ये। लग्नानंतर पहिल्यांदाच आम्ही आळतेला निघालो होतो। आई देवी रेणुका आळते या ठिकाणी जी वसली आहे तिलाच यल्लमा म्हणून ओळखलं जातं। तर तिच्याबद्दल तुम्हाला थोडीफार माहिती सांगते, ऐका। तर आई रेणुका देवी अत्यंत पतिव्रता आणि धर्मनिष्ठ होती। ती रोज नदीकाठी जाऊन पाण्याने मातीची घडी बनवत असायची आणि रेणुका देवीचे पती म्हणजे जमदग्नी ऋषी यांची पूजा करत असत। नदीत पाणी भरण्यासाठी गेले असता त्यावेळी तिच्याकडून अपघाताने एक चूक घडली। जमदग्नी ऋषींना हे समजतात ते क्रोधित झाले आणि त्यांनी त्यांच्या पुत्रांना आदेश दिला की त्यांनी त्यांच्या आईला दंड द्यावा। त्यावेळी त्या सर्व पुत्रांनी नकार दिला, पण लहान पुत्र परशुराम बाळ यांनी त्यांची आज्ञा मानून आईचा शिरच्छेद केला। परशुराम बाळ आज्ञाधारक तर होतेच, पण त्याहून जास्त बुद्धिवंत होते। परशुरामाच्या आज्ञापालनाने ऋषी प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन त्यांनी परशुरामाला एक वर दिला की परशुराम जे मागेल ते त्याला मिळेल। आणि परशुरामाने आपल्या आईला पुन्हा जिवंत करण्याची विनंती केली आणि ती पुन्हा जीवन प्राप्त करून देवी म्हणून पूजली गेली। आई आणि मुलाच्या नात्यातलं हे अतूट आणि हृदयस्पर्शी प्रेम आपल्याला या कथेतून पाहायला मिळतं। त्याचबरोबर आळते या गावात ती भक्त संरक्षणासाठी प्रस्थापित झाली असं मानलं जातं। तर अशी होती रेणुका देवीची कथा। तर दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी। जात असतानाच आम्हाला रस्त्यामध्ये काळी मैना म्हणजेच आपल्या गावाकडचा रानमेवा म्हणजेच करवंद दिसली। त्यानंतर आम्ही ती घेतली आणि मस्त मजेत या वातावरणाचा थोडा वेळ आम्ही आनंद घेतला। आणि अशा छोट्या मोठ्या गोष्टींमधून आनंद कसा घ्यावा हे कोणीतरी आमच्याकडून शिकावं, तसा हा प्रसन्न असा आमचा दिवस आजचा होता। यानंतर आम्ही गेलो आमच्या घरी आणि घरी जाताना सुद्धा आम्ही या रानातला म्हणजेच गावाकडच्या वातावरणाचा आस्वाद घेतला आणि खूप एन्जॉय केलं। तर चला भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये। बाय।